मित्रांनो, पार्टी करायची आहे तर मग चला ना, सोलापूर बरोबरच विजापुरात प्रसिद्ध असलेल्या चाचा मच्छी ढाब्यावर. चाचा मच्छी ढाबा, विजापूर रोड, टाकळी, सोलापूर. संपर्क 9765 066 495. विजापूर रोडवरील दक्षिण सोलापूर तालुक्यातील नांदणी येथे वन विभागाने टुरिझम अंतर्गत उभारलेल्या वन उद्यानाचे लोकार्पण गुरुवार दिनांक 18 जानेवारी रोजी सकाळी 9 वाजता पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला. या कार्यक्रमास आमदार सुभाष देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती. तर राखीव वन क्षेत्रात जिल्हा नियोजन समितीमधून इको टुरिझम अंतर्गत 1,52,00,000 रुपये खर्चून पर्यटन केंद्राची उभारणी करण्यात आली. त्या ठिकाणी वन्यजीवांची सचित्र माहिती, ग्रामीण भागातील बलुतेदारी आणि स्थानिक प्रजातींची झाडे, साहसी खेळ, ध्यान मंडप, निरीक्षण मनोरे, पर्जन्यमापन केंद्र यांसह पर्यावरण विषयक उपक्रमांसाठी खुले सभागृह आहे. वन उद्यानामुळे कुडल संगम दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांकरिताही पर्यटन केंद्र विकसित होईल. तर उप वन संरक्षण धैर्यशील पाटील, विशेष कार्य अधिकारी बाळासाहेब यादव, जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार, सहाय्यक जिल्हा नियोजन अधिकारी पुंडलिक गोडसे, सहाय्यक वनरक्षक बाबा गोरखाके, वनपरिक्षेत्र अधिकारी DP खलाणे, डॉक्टर चनगोंडा बंडे, मल्लिकार्जुन सुरवसे, यतीन शहा, सोमलिंग कमळे, अभिजित कापसे, वांगी गावचे सरपंच प्रतिनिधी सूरज खडाखडे, हनुमंत कुलकर्णी, गणपती डोमनाळे यांसह ग्रामस्थ आणि वन विभागाचे कर्मचारी उपस्थित होते. नारायण घंटे, लोकप्रधान न्यूज, नांदणी. यांनी जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी वन विभागाच्या असणाऱ्या जागा या मूळ वन विभाग म्हणून जी अपेक्षा आहे त्या अपेक्षा लक्षात ठेवून विकसित करणं सुरू केलं आहे. त्याच्यामध्ये बापूंसारखे लोकप्रतिनिधी जेव्हा असतात त्यावेळेला वन विभागाची ही योजना लक्षात घेऊन ते अधिकाधिक निधी आपल्या मतदारसंघात कसा नेता येईल असा प्रयत्न करतात. तसं वन विभागाने बापूंकडे प्रस्ताव मांडला. गावात आल्यानंतर बापूंच्या लक्षात आलं की ही हायवेमुळे डिवाइड झालेली जागा पलीकडे जरी खूप मोठी असली तर ती मोठी जागा ही मोठमोठे वृक्ष डेव्हलप करण्यासाठी, जंगल डेव्हलप करण्यासाठी, त्या जंगल डेव्हलप केल्यामुळे अनेक त्याला जैवविविधता म्हणतो, विविध प्राणी त्या ठिकाणी मुक्तपणे वावरण्यासाठी आहे. पण ही हायवेने डिवाइड झाल्यानंतर उरलेली 5 एकर म्हणजे 2 हेक्टर जागा ही आपल्याला लोकांनी त्या ठिकाणी भेट द्यावी, असं एक चांगलं वन उद्यान डेव्हलप करता येईल असा विचार करून आधीचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना बापूंनी विनंती केली. त्यातला पहिला टप्पा आता पूर्ण झाला. 1 एप्रिल नंतर जेव्हा नवीन निधी येईल त्याला उरलेला टप्पा आपण पूर्ण करू. पण पहिला टप्पा इतका सुंदर झाला आहे की त्याचं उद्घाटन लगेच करून टाकलं तर उद्यापासून लोकांची भेट देणं सुरू होईल, ज्याबद्दल माझ्या मनात ती कल्पना ती मी सांगतो. तर अशा नांदणी वन उद्यानाच्या लोकार्पण सोहळ्याला व्यासपीठावर उपस्थित या राज्याचे माजी मंत्री आणि या मतदारसंघाचे आमदार, आम्हा सगळ्यांचे नेते सुभाष बापू देशमुख व्यासपीठावर उपस्थित, ज्यांचा उल्लेख बापूंनी केला की सरकारी नोकरी करत असताना ती नोकरी नाहीये, ते मिशन आहे आणि घर म्हणून काम केलं पाहिजे असा विचार करणारे फार सरकारी कर्मचारी कमी असतात. आता कमी असतात असं म्हणताना स्वाभाविकपणे असतात हा त्याच्यात अभिप्रेत अर्थ आहे. त्यातल्या असतात मधले एक धैर्यशील पाटील मला 2-3 वेळेला DPDCच्या बैठकीत जाणवलं की जे आपलं घराचा पडदा कसा असावा हा सुद्धा माणूस बायको आणि नवरा मिळून विचार करतात आणि तोही कसा मॅच होईल वगैरे वगैरे बघून आणतात. पण ते एवढंसं घर सुद्धा त्यांना लोकांनी त्याच्यामध्ये आल्यानंतर त्यांना आनंद मिळावा असं वाटत असतं. तसं आपली सरकारी नोकरी मिशन म्हणून करणारे आणि त्यामुळे इतकं सुंदर गार्डन डेव्हलप झालं असे धैर्यशील पाटील, उपवन संरक्षक आणि त्यांची टीम. पण एकट्या माणसाने कधी काही होत नसतं, त्याची टीम असते. डॉक्टर हविनाळे जे जिल्हा नियोजनचे सदस्य आहेत, नांदणीचे सरपंच शिवानंद बंडे, ACF बाबा हाके, RPO दीपक खलाणे, रिटायर्ड DYSP की ज्यांनी हाही एक पॅटर्न आता महाराष्ट्रामध्ये डेव्हलप झाला पाहिजे की त्या गावातला जो कोणी टॉपला गेलेला अधिकारी रिटायर होतो त्याने गावात परत आला पाहिजे. ठीक आहे, मुलांच्या शिक्षणासाठी, मुलांच्या हौशीसाठी जवळच्या शहरात घर करावं, पण रोज 5-6 तास आपल्या गावात आलं पाहिजे. मी वयाच्या 33व्या वर्षी पहिला रुपया कमवताना मुंबईसारख्या शहरातून माझ्या गावी आलो. त्या जाण्याने गावातल्या खूप गोष्टी झाल्या, कारण जग मी पाहिलं होतं आणि ते जग मी माझ्या गावात
इम्प्लिमेंट करणं, अंमलबजावणी करणं सुरू केलं. असं रिटायरमेंट नंतर गावात येऊन सेटल झालेले DYSP सुरवसे, कुलकर्णी सर, DPCचे आणखीन एक मेंबर अण्णाराव बाराचारी, सर्व मान्यवर. बापूंनी या सगळ्या प्रोजेक्टचं वर्णन केलेलं आहे की फॉरेस्ट ही जागा लोकांना जायला यायला, लोकांना आनंद घ्यायला उपलब्ध व्हावी यासाठी इतकं सुंदर सगळं केलेलं आहे. मी यांना दरेशील पाटलांना असं म्हटलं की तुम्हाला मी नियोजनमधून 5 लाख रुपये अजून अलॉट करतो आजच, आणि जिल्ह्यातल्या शाळांच्या सहली कशा येतील त्या शाळांना नियोजनमधून पैसे द्यायचे, जाण्या येण्याच्या बसचं भाडं आणि काहीतरी चांगलं खाणं. त्यातून मग एक आठवड्याभरात जर काही हजार लोक आले की मग ते सोशल मीडियाला टाकतात, वर्तमानपत्रात बातम्या येतात, मग लोकांच्या डोळ्यासमोर ते येतं. त्याला इंग्लिशमध्ये हाईप करणं म्हणतात की बाबा काय आपण झालं, काय आपण झालं पाहिजे. मग हळूहळू शनिवार रविवार लोक आपल्या मुलांना घेऊन येणं सुरू होईल. नाही तर अन्यथा इतक्या चांगल्या गोष्टी डेव्हलप होतात आणि त्या पडून जातात आणि त्या खराब होतात. आणि त्यामुळे आज या नांदणी वन उद्यानाचा लोकार्पण सोहळा पूर्ण झाला असं मी म्हणतो. आणि त्याची उपयोगिता वाढवा, कारण एखादी बिल्डिंग बांधली आणि ती पडून आहे त्याचं काही मजा नाही. त्या बिल्डिंगमध्ये इतका लोकांची गर्दी व्हायला पाहिजे की वाटलं पाहिजे की वरचा एक मधलं बांधून टाकलं. नाहीतर काय होतं की याला हे गुरंढोरं आणि काहीतरी पत्ते खेळणं वर चालू होतंय, हे बंद करून टाका. त्यामुळे हे लोकांना उपयोगी होईल असा आपण प्रयत्न केला पाहिजे. कारण आता हळूहळू समाजाची स्थिती अशी निर्माण झाली, मी आता आकडेवारी सांगत नाही, परंतु देशाच्या दारिद्र्य रेषेखालची माणसं, त्यात मी पूर्णपणे मोदीजींना श्रेय देईन की त्यांनी ज्या प्रकारच्या लोककल्याणाच्या, गरिबांच्या कल्याणाच्या योजना आणल्या, मग ती मोफत गॅस पासून मोफत घर, आता उद्या 15,000 घरांचं लोकार्पण होणार. ते काय घरं झाली येतो. अशातून दारिद्र्य रेषेखालची माणसं ही हळूहळू बऱ्याच स्थितीत कसं येतील असा त्यांनी प्रयत्न केला. 80 कोटी लोकांना कोविडमध्ये मोफत रेशन सुरू केलं. ते मोफत रेशन 5 वर्ष आणखीन कंटिन्यू केलं. का तर मग एक 80 कोटी लोक असे आहेत की त्यांना 2 वेळचं जेवण किमान आपण द्यायला पाहिजे. तर अशी जशी पोटाची भूक भागेल तशी एक मनाची भूक निर्माण होते. की ती मनाची भूक काय असते, काहीतरी गाणं ऐकायला पाहिजे, काहीतरी नाटक बघायला पाहिजे, एखाद्या शनिवार रविवारी मुलांना घेऊन गार्डनमध्ये फिरायला गेलं पाहिजे. तर ही पोटानंतरची नेक्स्ट पुढची भूक आहे आणि ती भागवायची असेल तर असे सांस्कृतिक कार्यक्रम, अशी ठिकाणं वाढवायला पाहिजे. आता एक उत्तम झालं की शनिवार रविवारी एखादा जो आठवड्यावर खूप काबाड कष्ट करतो असा कर्मचारी त्याची पोरं मागे लागल्यानंतर त्यांना घेऊन इथे येणार, पण त्यात त्यांचं पोट नाही भरणार पण मन भरणार. जाता पोरं काय बाबा मजा आली मजा आली मजा आली. त्याच्या पुढची भूक जी आहे ती बुद्धीची आहे की जगातलं काय काय चाललंय ते कळावं म्हणून मग लोक नेटवर बसायला लागले. मग थोडं खिशाला थोडंसं चाट देऊन, म्हणजे बाकी गोष्टींवर पैसे खर्च करून विदेशात जायला लागले. जरा बघू काय झालं ते युरोपमध्ये काय, तर ती त्याच्या बुद्धीची भूक आहे. आणि शेवटची भूक जी आहे ती आत्म्याची आहे की आता फार झालं सगळं, परमेश्वराने का जन्माला घातलं आणि तो फायनली कुठे घेऊन जातो आपल्याला याचा शोध घ्यावा, ही आत्म्याची भूक झाली. ती ज्यांची निर्माण होते ते पंढरपूरला नेहमी. आजच्या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले आपल्या जिल्ह्याचे आदरणीय पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील साहेब, दरेशील पाटील साहेब, गावचे सरपंच, उपस्थित सर्व व्यासपीठावरील मान्यवर, या पंचकृषीतून आलेले सर्व सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, कार्यकर्ता बंधू भगिनी, साधारण राष्ट्रीय महामार्ग होऊन थोडे दिवस झाले. योगायोगानं मी नांदणीला यात्रेच्या निमित्तानं आलो होतो आणि इथला तलाव पाहिला, नागम्मा देवीचं मंदिर पाहिलं, ग्रामदैवत आहे ते, आणि बाजूला सभागृह आणि वन विभागाची छोटीशी जागा दिसली. आणि त्यावेळेस राधाकृष्ण पाटील आपल्या या जिल्ह्याचे पालकमंत्री होते. त्यांना विनंती केली की आम्हाला इथं सुशोभीकरण करणं आणि या गावात मोठ्या प्रमाणात रोजगार वाढवणं, त्याची सुरुवात आम्हाला ह्या निमित्तानं होती. आणि ह्या 2 एकर फॉरेस्टमध्ये जर ही जमीन अशीच राहिली असती तर मला असं वाटतं की अतिक्रमण झालं असतं, काटेरी झाडं वाढली असते, सरपटणारे प्राणी वाढले असते. परंतु आता ह्या परिस्थितीवरती
मात करण्यासाठी माननीय विखे पाटील साहेबांना सांगितलं. त्यांनी सर्व माहिती धैर्यशील पाटलांच्या मार्फत घेतली, जिल्हा प्रशासनाने सादर केली आणि त्यावेळेस एक 3 कोटीचा निधी आपल्याला मान्यता दिलेली होती. त्यातला पहिला टप्पा हा 1,12,00,000 रुपयाचा मिळालेला आहे आणि त्याचं लोकार्पण सोहळा आज आपण करतोय. मी जास्त बोलणार नाही, कारण उद्या माननीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी येत आहेत आणि त्याची नियोजनाची सर्व तयारी दादांच्या जबाबदारी आहे. सगळं नियोजन करायचं आहे. दादांनी सर्व पाहिलेलं आहे आणि त्याच्यावर मी भाष्य करत नाही, पण एकच विनंती करणार आहे की पालकमंत्री म्हणून या तालुक्याचे 11 तालुक्यामध्ये थोडासा मागासलेला तालुका आहे. 2 नद्या जरी असतील तर आर्थिक परिस्थिती सर्वसाधारण आहे. शैक्षणिक दृष्ट्या सुद्धा आमचा तालुका हा खूप मागासलेला आहे. म्हणजे आज सुद्धा निरक्षराचं प्रमाण मोठं आहे आणि या ठिकाणी रोजगाराच्या काहीतरी उपलब्ध साधन सामुग्री व्हावी म्हणून आपण हे केलेलं आहे. आपण जरा विशेष लक्ष देण्याची गरज आहे. आता वडगबाळला सुद्धा CSRच्या माध्यमातून आपण ब्रिज कम बंधारा माननीय गडकरी साहेबांच्या कृपेनं केलेलं आहे. त्याचंही काम सुरू झालेलं आहे. त्याच्या तिथं सुद्धा आपण असाच एक स्पॉट डेव्हलप करतोय, एक घाटाचं काम करतोय आणि मला असं वाटतं की असं करत करत पुढे जिना आता ह्याच्यानंतर होडगीला सुद्धा भूमिपूजनाचा कार्यक्रम आहे. तिथं सुद्धा तलाव आहे, साईबाबाचं मंदिर आहे आणि पाटबंधारे खात्याची जमीन आहे. तिथं सुद्धा 10 कोटी रुपयाचा आपल्याला निधी मान्यता दिलेली आहे. त्यातला पहिला टप्पा आपल्याला 3.5 कोटीचा मिळालेला आहे. त्याचं निविदा वगैरे झालेलं आहे. त्याचं सुद्धा भूमिपूजन दादाच्या हस्ते आता थोड्या वेळात आपण हा कार्यक्रम झाला की मी या निमित्तानं सर्व सरपंच आणि अनेक ग्रामपंचायत सदस्य मला समोर दिसत आहेत. मी आपल्याला विनंती करतो, थोडंसं हा कार्यक्रम झाल्यानंतर आम्ही गेल्यानंतर आपण जरा बारकाईनं पहा आणि आपलं गाव डोळ्यासमोर आणा आणि आपल्याला काय करू वाटतंय का जरा विचार करा. आपला विचार सरपंच म्हणून आम्हाला जे गावकऱ्यांनी निवडून दिलेला आहे, काहीतरी आशेमुळे निवडून दिलं आहे, तुमच्या हातून काहीतरी काम व्हावं चांगलं म्हणून दिलेलं आहे. आणि माझी विनंती आहे, प्रत्येक गावात निसर्गाने काहीतरी वैशिष्ट्य दिलेलं आहे आणि ह्या वैशिष्ट्याचं आपण कुठेतरी त्याचं जतन केलं पाहिजे, ते नावारूपाला आणलं पाहिजे आणि जास्तीत जास्त हे करत असताना आपल्याला रोजगार सुद्धा जास्तीत जास्त निर्माण करायचा आहे. दुर्भाग्याने आपली मंद्रुपची MIDC जरी बंद झाली असेल, राजकारणामुळे बंद जरी करण्याचा प्रयत्न झाला असेल, मला असं वाटतं की वेगळा मार्ग आपण अवलंबला पाहिजे. परंतु न रडता आपल्या प्रत्येक सरपंचाला माझी विनंती आहे की असं आपल्या गावात काय करता येते का, अभ्यास करा आणि त्यासाठी प्रस्ताव देऊ. आदरणीय दादा तुमच्यासाठी कटिबद्ध आहेत. त्याने आता जाता धैर्यशील पाटलाला अनेक गोष्टी सांगितलेल्या आहेत. मी मागवायच्या अगोदर त्यांनी सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की माझ्यापेक्षा दादा विस्तारानं तुम्हाला सांगतील, पण आपण सुद्धा अशा प्रकारचं काम करावं अशी विनंती करतो. दादा आमच्या छोट्याशा विनंतीला मान देऊन आले, त्याबद्दल मी तालुक्याच्या वतीनं आपलं मनापासून आभार धन्यवाद. नांदणी आणि सरपंच नांदणी या सर्वांचं स्वागत. आज हा मुहूर्त बऱ्याच दिवसानंतर आला आणि आपल्या सगळ्यांच्यासाठी हे खूप आनंदाचा क्षण आहे की आपण हे नांदणी वन उद्यानाचं आज उद्घाटन करत आहे. खरं तर सोलापूर आणि विजापूर रस्त्यावरती कुडल संगम आहे आणि बाकी प्रेक्षणीय स्थळे आहेत, तर त्यांना जोडणारा दुवा म्हणून आपण हे स्थळ विकसित केलं सर. कारण की विजापूरला जाणारे पर्यटक असतील, कुडल संगमला जाणारे पर्यटक या ठिकाणी थांबतील हा उद्देश ठेवून हे पर्यटन स्थळ विकसित केलं. हे विकसित करताना जिल्हा नियोजन समिती आणि जिल्हा प्रशासन आणि माननीय पालकमंत्री महोदय आणि आमदार या सर्वांनी खूप सहकार्य केलं, त्यामुळेच हे आज साकार होऊ शकलं सर. आपल्या सर्वांचे खूप स्वागत आज. आणि कमी जागेमध्ये जेवढं जास्तीत जास्त करता येईल याचा आम्ही प्रयत्न केला आणि यामध्ये सगळ्यांचं आमदार महोदयांचं आणि सगळ्या गावकऱ्यांचं सगळ्यांचं मार्गदर्शन खूप चांगलं लाभलं आणि सहकार्य मिळालं, असंच मिळावी विनंती. थँक्यू सो मच. नमस्कार. आपण सध्या नांदणी गावाजवळ असलेले वन उद्यान, नांदणी वन उद्यान म्हणून आज दिनांक 18/1/2024 रोजी लोकार्पण सोहळा झालेला आहे. या सोहळ्यासाठी माननीय नामदार चंद्रकांत दादा पाटील पालकमंत्री सोलापूर हे उपस्थित होते. त्यानंतर सुभाष बाबू देशमुख या परिसराचे विधानसभा सदस्य आमदार हे उपस्थित होते. तसेच आमच्या वन विभागाचे उपवन संरक्षक धैर्यशील पाटील सर, तसेच
बाबा हाके सहाय्यक वनसंरक्षक यांच्या या सर्व मान्यवरांच्या उपस्थित नांदणी वन उद्यान हे लोकार्पण आज 16 झालेलं आहे। या उद्यानाचं वैशिष्ट्य म्हणजे हे उद्यान फक्त 1.5 हेक्टर जागेत आहे। या 1.5 हेक्टर जागेचा परिपूर्ण म्हणजे कोपरा न कोपरा पर्यटनाच्या विकासासाठी वापरलेला आहे। यात मुख्यत्वे टावर आहे, उंच टावर बांधलेला आहे, ज्या टावरवरून परिसराचं पूर्ण निरीक्षण केलं जातं, पक्षी निरीक्षण होऊ शकतं। त्यानंतर इथं पर्यटक जे भेट देणार आहेत त्यांच्यासाठी ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटी म्हणजे त्यांना आनंद मिळावा म्हणून साहसी खेळ पण आम्ही तयार केलेले आहेत। बंजी जंपिंग म्हणून एक साहसी खेळ आहे। त्याचनंतर लहान मुलांसाठी ट्री लाईन रोपवे ही अशी एक छोटीशी संकल्पना इथं आम्ही हे केलेली आहे। त्यानंतर काही सांस्कृतिक कार्यक्रम असतात, मुलं असतात कॉलेजची शाळेची, त्यांचा सांस्कृतिक वाव मिळावा म्हणून एक एम्पी थिएटर सुद्धा बांधलेलं आहे। त्याचप्रमाणे जे पर्यटक येतात किंवा जे प्रवासी येतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपला नॅशनल हायवेला लागून असलेलं उद्यान आहे। तर या उद्यानात भेट देणारे जे काही प्रवासी असतात त्यांना ट्रॅफिक साईन याची माहिती व्हावी यासाठी ट्रॅफिक साईन प्रत्येक ठिकाणी लावलेले आहेत। त्याचाही आम्ही एक जनजागृती करण्याचा प्रयत्न केलेला आहे। असं हे परिपूर्ण उद्यान वन विभाग साकारलेलं आहे आणि आज त्याचा लोकार्पण सोहळा पूर्ण केलेला आहे, झालेला आहे।